नमस्कार. उदयकांत आणि वल्लरी त्या हॉटेलमध्ये पोहोचलेले असतात, ज्या हॉटेलमध्ये रमाकांतने स्वतःला बेडरूममध्ये बंद केलेलं असतं. तो खूपच घाबरलेला असतो. त्याच हॉटेलमध्ये ईश्वरी आणि अर्णव सुद्धा राहत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, मला खूप भीती वाटतेय. असं वाटतंय की काहीतरी भयानक घडणार आहे. अर्णव सर, कोणीतरी संकटात आहे. तेव्हा अर्णव बोलतो, काय चाललंय तुझं मिस इंदोर? मिस इंदोर, तुझ्या या मनातल्या भीतीला आहे ना आधी बाहेर काढून टाक बरं. अगं, काय चाललंय काय तुझं? तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, ते मला माहिती नाही माझं काय चालू आहे ते. पण अर्णव सर, एवढी मात्र मला खात्री आहे की खूपच काहीतरी भयानक घडतंय. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो, बस, आता मात्र तू हद्द पार केलीस. इकडे मात्र वल्लरी आणि उदयकांत जिन्यावरून जात असतात. त्याच वेळेला जिन्याला लागलेले रक्ताचे डाग त्यांना दिसतात. त्यावेळेला वल्लरी बोलते, हे बघ उदयकांत, हे रक्ताचे डाग आहेत. आता आपण एक काम करूया, या रक्ताच्या सहकार्यानेच आपण वरती वरती चालत जाऊया, जेणेकरून आपल्याला सगळं काही नीट समजेल. आपण त्या खोलीपर्यंत पोहोचू. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, अगदी बरोबर बोललीस तू वल्लरी. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, चल पटकन चल, नाहीतर तो रमाकांत कुठेतरी पळून जायचा. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, नाही, आता काही झालं ना तरी सुद्धा मी त्याला पळून जाऊ देणार नाही. आता त्याचा खेळ समाप्त. नाही ना त्याचीच वाट लावली तर नावाचा उदयकांत नाही मी. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, तू गप्प बस, तुझ्याच्यानी काहीच जमणार नाही. जे काही करायचं आहे ना ते मलाच करावं लागेल. आता मला शांत राहून चालणारच नाहीये. वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते. इकडे रमाकांत बेडरूम मध्ये असतो. त्याला खूपच भीती वाटत असते. तो म्हणत असतो, काय करू मी आता, मलाच कळत नाही. ती वल्लरी आणि तो उदयकांत कधीही माझ्याजवळ पोचतील, कधीही ते येऊ शकतात, मग मी काय करू? त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. तो खूपच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो, मी ईश्वरीला फोन सुद्धा करू शकत नाही. जर का माझ्याजवळ फोन असता तर मात्र मी तिला फोन केला असता, पण काय करावं तेच कळत नाही. काही झालं तरी माझ्या मुलांना या सर्व गोष्टी सांगितल्याशिवाय मी काही माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ देणार नाही. आणि तेवढ्यात मात्र त्याचं लक्ष तिथे असलेल्या फोनवरती जातं. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, काही झालं तरी मला लवकरात लवकर फोन केला पाहिजे. इथे फोन आहे, माझ्या लक्षातच नाही. आणि त्याने लगेच फोन लावायला सुरुवात केलेली असते. ईश्वरीच्या नंबरवरती त्याने फोन लावलेला असतो. तेव्हा ईश्वरी तो नंबर बघते आणि म्हणते, अननोन अननोन नंबर आहे हा, कोणाचा आहे काय माहिती. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, फोन तर उचल, फोन उचलल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? त्यावेळेला ईश्वरी बोलते, सर, अननोन नंबर आहे. त्यावेळेला अर्णव बोलतो, अननोन नंबर असला तरी सुद्धा काहीतरी काम असूच शकतं ना. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी फोन उचलणारच आहे, पण एवढ्या रात्री मला कुणी फोन केला असेल? तेव्हा अर्णव बोलतो, हे काही मी तुला आता सांगू शकत नाही फोन उचलल्याशिवाय. आणि ईश्वरी फोन उचलते. फोन उचलताच तिकडून रमाकांत मोठ्याने बोलतो, ईश्वरी, ईश्वरी, मला तुला भेटायचंय, माझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा, बाबा, काय झालं? बाबा, तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? बाबा, बोला ना, काय झालंय? बाबा, तुम्ही आधी शांत व्हा. तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, ईश्वरी, अगं शांत व्हायची वेळच नाहीये. ईश्वरी, मला खूप भीती वाटते, काय करावं तेच कळत नाहीये. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा, बाबा, तुम्ही शांत व्हा, अजिबात घाबरू नका, मी आहे ना. त्यावेळेला अर्णव बोलतो, स्पीकरवर टाक फोन. आणि ईश्वरीने फोन स्पीकरवर टाकलेला असतो. फोन स्पीकरवर टाकताच मोठ्यानी रमाकांत ओरडत असतो. त्याच वेळेला त्याच्या बेडरूमच्या दरवाजावरती थाप पडते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने ओरडते, रमाकांत, दरवाजा उघड. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, हा तर आवाज ओळखीचा आहे ना? तेव्हा अर्णव बोलतो, हो, हा तर आवाज वल्लरी मामीचा आहे. त्यावेळेला रमाकांत बोलतो, हो अर्णव, अर्णव, मी तुला सांगतोय, अर्णव, त्या वल्लरीनेच घात केलाय. अरे, तिनेच ते सर्व घडवून आणलं होतं, म्हणूनच तुझ्या आईने स्वतःला फाशी लावून घेतली. त्यावेळेला मात्र अर्णव चांगलाच डचमळलेला असतो. त्याला काय करावं तेच समजत नसतं.
त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, बाबा बाबा तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये आहात सांगाल का? आणि आम्ही येईपर्यंत अजिबात दरवाजा उघडू नका. तेव्हा मात्र रमाकांत मोठ्याने हॉटेलचं नाव सांगतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, बाबा बाबा तुम्ही काळजी करू नका, आम्ही सुद्धा त्याच हॉटेलमध्ये आहोत. अर्णव सर चला, बाबांना आपली गरज आहे. तेव्हा अर्णव बोलतो, हो हो चल. इकडे वल्लरी आणि उदयकांत मात्र जोर जोरात दरवाजे ठोठवावत असतात. त्याच वेळेला वल्लरी बोलते, उदयकांत असा दरवाजा उघडणार नाही, दरवाजा तोडून टाक. तेव्हा मात्र मोठ्याने उदयकांत बोलतो, तू काय बोलतेस कळतंय का? तेव्हा वल्लरी बोलते, मी सांगितलंय ना तेवढं कर, पुढे बोलू नकोस. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, हो तू सांगितलंयस ना म्हटल्यावरती दरवाजा तोडतो. आणि लगेच त्याने तो दरवाजा तोडलेला असतो. समोरच रमाकांत खूपच घाबरलेला असतो. त्यावेळेला वल्लरी त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या सणसणीत कानाखाली खेचणार ईश्वरीने वल्लरीचा हात धरलेला असतो. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडते. त्यावेळेला ईश्वरी वल्लरीला जोरात ढकलून देते. त्यावेळेला उदयकांत तिथून पळून जात असतो. तेवढ्यात मात्र अर्णव उदयकांतला पकडतो आणि चांगला चोप चोपतो. वल्लरीला खूपच घाम फुटलेला असतो. त्यावेळेला ईश्वरी रमाकांतला बोलते, बाबा बाबा तुम्ही तर बरे आहात ना? तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, ईश्वरी बरं झालं तू अगदी वेळेवर आलीस, नाहीतर काय झालं असतं ईश्वरी आज माझं. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बाबा असं कसं काय झालं असतं? अहो तुमची ही लेक आहे ना, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, हो हो ईश्वरी हो, अगं तू आहेस म्हणून तर माझा जीव वाचला. त्यावेळेला वल्लरी मात्र चाचपडत उठते आणि अर्णवला बोलते, अर्णव अर्णव तू इथे काय करतोस? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, का तुला पश्चाताप झालाय का मला इथे बघून, की तुला माझ्या बाबांना संपवायचं होतं? बोल ना. वल्लरी मामी आजपर्यंत तुला आईचा दर्जा दिला मी, आईच्या जागी मानलं मी, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या मी, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास. यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस तू. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव अर्णव माझं ऐकून घे. अर्णव कुणावरतीही विश्वास ठेवू नकोस प्लीज अर्णव प्लीज. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर. खरंच सांगतोय तुझ्या या नाटकांचा आहे ना मला खूपच त्रास होतोय. आता जर का उगाचच नाटकं केलीस ना तर बघ. त्यावेळेला मात्र ईश्वरी बोलते, वल्लरी तुला काय वाटलं तू माझ्या बाबांना काहीही करशील आणि मी शांत बसेल? वल्लरी चुकीचं वागलीस तू, तुला असं वागायची गरजच नव्हती. त्यावेळेला वल्लरी बोलते, ईश्वरी गप्प बस, उगाच माझ्या अर्णवच्या मनात काही बाई भरवू नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मी काही लहान नाहीये, माझ्या मनात काही बाई भरवलं तर मी शांतपणे ऐकून घेईन. एक गोष्ट लक्षात ठेव वल्लरी, आता मात्र तुझी अशी काही वाट लावेल ना की तू बघच. तेव्हा मात्र रमाकांत अर्णवला बोलतो, अर्णव अर्णव अरे ही बाई दिसते तशी नाही. या बाईनी या उदयकांच्या मदतीने माझा संसार उद्ध्वस्त केला. इतकी वर्ष मला माझ्या मुलांपासून लांब राहावं लागलं. माझी सात्विका तर मला कायमची सोडून गेली. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, या सगळ्या गोष्टीची तिला शिक्षा मिळणार. तेवढ्यात मात्र ईश्वरी वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीला बोलते, का का मामी एवढं सगळं तुम्ही का केलं? का स्वतःच्याच नंदेच्या आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ केलीत? का तिचं आयुष्य बर्बाद केलं? तिचा संसार उद्ध्वस्त करताना तुम्हाला तिची ही 2 मुलं दिसली नाहीत का? अहो किती लहान होती ती, त्यांना तुम्ही लहानपणीच अनाथ केलं. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, हो केलं मी अनाथ, कारण ती सात्विका होतीच तशी. अगं तिला पैशाचा एवढा गर्व होता ना की काय सांगू. अगं तिच्या भावाची परिस्थिती नव्हती, जरा तरी मदत करायची होती ना, पण नाही, तिला पैशाचा मात्र माज. तिने जे काही केलं ना त्याची शिक्षा तिला भोगावी लागली. तेव्हा मात्र अर्णव बोलतोय, गप्प बस, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. आणि मला आता सगळं कळून चुकलंय, तू एक नंबरची खोटारडी आहेस. तुझ्यावरती आता विश्वास ठेवणं तर चूक, तुला तर मी आता पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर अहो पोलिसांच्या ताब्यात तर देऊच,
पण घरच्यांसमोर सुद्धा यांचा खरा चेहरा आलाच पाहिजे ना. अहो तुम्ही असं काय करताय अर्णव सर? आकाश भाऊजींना सुद्धा हिचा खरा चेहरा समजलाच पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की त्यांच्या मम्मानी काय काय केलंय. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, कशाला, काय गरज आहे? हे बघ ईश्वरी, उगाच नाटकं करू नकोस. तेव्हा मात्र रमाकांत सनसनीत, उलट्या हाताची सनसनीत कानाखाली वल्लरीच्या लगावतो आणि वल्लरीला बोलतोय, गप्प बस. खरं तर बाईवरती हात उचलणं हे माझ्या तत्वात बसतच नाही. अगं पण तुझ्यासारखी निर्लज्ज बाई मात्र याच लायकीची आहे. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने ओरडते, रमाकांत तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची? तेव्हा मात्र रमाकांत बोलतोय, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझ्या विरोधात होतीस, मला काही बाई बोलत होतीस, तोपर्यंत मी शांत होतो. पण आता मात्र तू हद्द पार केलीस. आता तू जे काही वागतेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही. वल्लरी, माझ्या मुलांच्या विरोधात बोलायचं नाही. माझ्या मुलांना धमक्या द्यायच्या नाहीत, नाहीतर तुझा खून करेन आणि कायमचा जेलमध्ये बसावं लागलं ना तरी सुद्धा बसेन. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा तुम्ही कशाला एवढा विचार करताय? बाबा प्लीज तुम्ही शांत राहा. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हे बघा रमाकांत राजे शिर्के, प्लीज तुम्ही शांत राहिलात तर बरं होईल. आणि तो वल्लरीचा हात धरतो आणि उदयकांतला तुडवत तुडवत जिन्यावरून खाली फरफटत आणतो. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव हे काय करतोय? चार चौघात तू माझी नाचक्की करतोयस. तेव्हा अर्णव बोलतो, तुझ्यामुळे माझ्या आईचा जीव गेला. तुझ्यामुळे आम्ही कायमच आमच्या आई वडिलांपासून लांब गेलो. आणि तू म्हणतेस की तुझी नाचक्की होते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र तू कायमची संपलीस. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, अर्णव प्लीज ऐकून घे. अर्णव प्लीज असं करू नकोस. तेव्हा अर्णव बोलतो, तोंडातून एकही शब्द काढायचा नाही या, आणि माझ्याशी तर या भाषेत बोलायचंच नाहीस. आता जर का माझ्याशी या भाषेत बोललीस ना तर बघ मी काय करेन ते. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, खरं सांगू वल्लरी मामी, अर्णव सरांनी कायम तुम्हाला एक स्थान दिलं होतं, पण त्या लायकीच्या तुम्ही नव्हतातच. मला तर तुमच्यावरती संशय यायचाच, पण काय करणार. अर्णव सरांवर तुमच्यावरचा विश्वास खूपच होता आणि म्हणूनच कदाचित मला बोलता यायचं नाही. पण आज मात्र एक गोष्ट सांगेन वल्लरी मामी, आज तुम्ही संपलात. तेव्हा वल्लरी बोलते, गप्प बस. मी वल्लरी आहे वल्लरी, एवढ्या सहजासहजी संपू नाही शकत. ईश्वरी, तुम्हाला काय वाटलं या रमाकांतने तुम्हाला सत्य सांगितलं तर मी कायमची गजाआड जाईल? जोपर्यंत या अर्णवला उद्ध्वस्त करत नाही, जोपर्यंत ती सात्विका कंपनी बंद पडत नाही, तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही. त्यावेळेला मात्र अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अर्णव सनसनीत अशी वल्लरीच्या थोबाडीत खेचतो आणि वल्लरीला बोलतो, बस. यापुढे जर का एक जरी शब्द काढलास ना तोंडातून तर मी काय करेन हे मला माहिती नाही. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, गप्प बस अर्णव. कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? अर्णव, मी माझं सगळं सत्य कबूल केलंय. आता काय करणार आहेस? बोल ना, मला सुद्धा ऐकायचंच आहे. तेव्हा अर्णव बोलतो, मामी अगं बस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर तुमचं काय चाललंय? तुमच्या समोर सत्याचा पर्दाफाश होऊन सुद्धा तुम्हाला अजून सुद्धा या बाईला मामी अशी हाक मारावीशी वाटतेय. खरंच कमाल आहे तुमची. अर्णव सर तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, मग काय करू सांग ना, काय करू मग मी? मला तर समजतच नाहीये. या बाईने हे सर्व केलं आणि मी मात्र शांत आहे. त्याच वेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर मला माफ करा, पण मी पोलिसांना बोलावलंय. तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरते. त्यावेळेला उदयकांत बोलतो, हे बघ अर्णव, या सर्व गोष्टींमध्ये माझं काही सहकार्य नाहीये.
जे काही करायचं होतं ते या वल्लरीने केलंय. प्लीज अर्णव, तू मला सोड. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, लाज नाही वाटत? तुम्ही सुद्धा यात सहभागी होतातच ना, आणि आता तुम्हाला शिक्षाही मिळणारच. तेव्हा मात्र उदयकांत बोलतो, वल्लरी वल्लरी तू सांग यांना, मी काहीही केलेलं नाही. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये, आणि या गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ईश्वरीची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, पुरे झालं आता. आता मला या विषयावर काही एक वाद घालायचा नाही. प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, अर्णव सर या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यावेळेला अर्णव बोलतो, देणार तर आहेच. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वल्लरी चॅप्टर कायमचा क्लोज होईल? अर्णव आणि ईश्वरी मिळून वल्लरीला गजाआड पाठवतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.